वाहतूक सेना माननीय श्री रवी निरगुडकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। साहेब सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत। हे सर्वच मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहत आहेत, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर हा 4 फुटी झळाळता करंडक या खुल्या गटातील संघातील फायनलच्या विजेत्याला देणार आहोत। आणि जर आपण पाहिलं तर अंतिम उपविजयी संघाला जर आपण पाहिलं तर 50,000 रुपये व आकर्षक असं चषक देखील या संपूर्ण संघाला आपण देणार आहोत। रवी निरगुडकर साहेबांचा एक यथोचित सन्मान आपण व्यासपीठावरती करून घेणार आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे आहेत माननीय श्री रवी निरगुडकर साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती या ठिकाणी केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून। एक यथोचित सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती केला जाईल। रवी निरगुडकर साहेबांचा एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय। पोलीस परिवार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम पहिलंच पर्व अक्षरशः वरळीतील हे सर्व प्रेक्षक आज मात्र आपण पाहतोय जांभोरी मैदान वरळीमध्ये दाखल झाले आहेत। चला सामन्याला सुरुवात होईल। 2 मॅच ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायर आपण पाहतोय सर विनायक जोशी आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे महापंच सर युवराज भालेराव। मॅच ऑफिशियल्स ऑन फील्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर उमेश पाटकर आहेत आणि त्याचप्रमाणे धवल टेलर देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। US 11 म्हणजेच उमेश कुळे आणि साजन पाटील सरांचा हा संघ आहे। फायनल मध्ये तो संघ देखील दाखल झालाय। 4 षटकांची मॅच आहे, कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे। आणि पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 4 षटकांची मॅच आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वरोर गावचा हा खेळाडू आज मात्र आपण पाहतोय वरळीच्या जांभोरीमध्ये आलाय। पालघर एक्सप्रेस वरोर एक्सप्रेस षटक क्रमांक 1 हाताळत असताना वेगवान प्रज्योत अंबिरे गोलंदाजीसाठी फायनलची मॅच अंतिम लढत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे। या खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊयात फायनलच्या सामन्यासाठी। लेट्स प्ले गेम ऑन। आणि प्रेक्षकांना विनंती आहे थोडे आपण मागे उभे राहा, बॉडी लाईनच्या मागे उभे राहायचे। पहिलाच बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलले बॉलला नो बॉल आहे। पहिलाच बॉल आपण जर पाहिलं तर नो बॉल पंचांचा इशारा येतोय। ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला जातोय आणि या नो बॉल वरती जर आपण पाहिलं तर एक छोटी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली। 2 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत। प्रज्योत अंबिरे एक यथोचित सन्मान देखील आपण पाहतोय या आलेल्या सर्वच मान्यवरांचा आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय। अतिथी देवो भव आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार आपण पाहतोय व्यासपीठावरती केला जातोय। यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पहा, प्रचंड वेग आहे या खेळाडूकडे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर अगदी डोक्याच्या वरून गेला आणि म्हणूनच काय पंचांचा इशारा देखील आलाय वाईड बॉल। आणि हा बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये देखील गेलाय म्हणूनच की काय वाईट +1 अशा स्वरूपातील 2 धावा टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होत आहेत।
धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 4. अजून एकही बॉल हाताळलेला नाहीये प्रज्योत तंबिरे यांनी. अमित कोरी, फायनलची ही मॅच, महत्वपूर्ण सामना. प्रज्योत अंबिरे, वेगवान अंबिरे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, अंगाला बॉल आदळला आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आत्ता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 5 या आकड्यावर. सर्व प्रेक्षक आता मात्र त्यांची पावले वळली आहेत या वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये. त्याचं कारण एकच आहे, खुल्या गटातील अंतिम सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पोलीस परिवार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, पहिलंच पर्व या स्पर्धेचं. रोख रक्कम 1 लाख रुपये, रोख रकमेचं पारितोषिक. कोण जिंकणार? पुढचा बॉल, यावेळेला आपण जर पाहिलं तर चेंडूला अवघी दिशा दिली, बॉलला पाठवलं देखील घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 6 या आकड्यावर. 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत प्रज्योत अंबिरे यांनी आणि 6 धावा खर्च केलेत हे षटक हाताळत असताना. पुढचा बॉल यावेळेला चांगला होता, यावेळेला चांगला बॉल, बॅटची आतली कडा जरूर घेतली बॉलने. पंकज होते यष्ट्यांच्या मागे, त्यांच्याकडून चूक पाहायला मिळाली आणि बॉल गेला गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला पंकज यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो, बॅटची आतली कडा, चांगला प्रयत्न, प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. झेप जरूर घेतली होती पंकज यांनी बॉलवरती. आकाश जहांगीर, घाटकोपरचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल नाकाच्या समोरून अगदी वेगवान पाहायला मिळाला. प्रज्योत अंबिरे, ही खासियत आहे खेळाडूची. आनंद रायमाने साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. प्रज्योत अंबिरे 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत, 7 धावा खर्च केल्यात. पालघर एक्सप्रेस, प्रशांत घरत, अनिकेत राऊत, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर परेश आरेकर, पंकज पाटील म्हणजेच पालन, मोठमोठ्या नावांचा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. ताई पॅकर्स पालघर, माननीय श्री अमरदादा पुरुळेकर यांचा हा संघ मालक आहेत. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. अनिकेत राऊत बॉल पर्यंत पोहोचले, चांगला प्रयत्न केला अनिकेत यांनी आणि तोपर्यंत आणखीन एक चिकी सिंगल, चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 8 या आकड्यावर. खुल्या गटातील फायनलची ही मॅच. पुढचा बॉल, आता मात्र काय घडतंय? यस, नो बॉल आहे, नो बॉल आहे आणि आता मात्र पुढील बॉल, उघडा डोळे बघा नेट, पुढील बॉल आहे फ्री हिट. आमचे पत्रकार बांधव देखील आहेत, काही पत्रकार बांधव आमच्या समवेत एबीपी माझाचे देखील आहेत, जी24 तासची देखील आहे, TV9 ची देखील आहेत. खूप सारा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. पुढचा बॉल फ्री हिटचा होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याने बॉल अडवला आणि तोपर्यंत एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1चा खेळ देखील समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 10 धावा. प्रज्योत अंबिरे 10 धावा खर्च केल्यात पहिले षटक हाताळत असताना. पालघर मधील ही मोठमोठी नावं आज मात्र आपण पाहतोय वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आले आहेत.
षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पंकज पाटील म्हणजेच पालन गोलंदाजीसाठी आले आहेत. खुल्या गटातील हे संघ एकमेकांच्या विरुद्ध अंतिम लढत खेळण्यासाठी सज्ज आहेत. पोलीस परिवार चषक 2024 प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. अंतिम उपविजयी संघ रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक असा झळाळता करंडक या संघाला दिला जाईल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. अनिकेत राऊत बॉल पर्यंत आलेत आणि चेंडूची फेक देखील केली गेली. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. खुल्या गटातील या संघांसाठी जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटरसाठी 5,001 रुपये व आकर्षक असं चषक, त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज 5,001 रुपये व आकर्षक असं चषक आणि मालिकावीराच्या पुरस्कारासाठी रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक असं चषक असं बक्षिसांचं स्वरूप असेल. तोच सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंकजचा पुढचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय. बसून फटका खेळण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते. नाकाच्या समोरून हा देखील बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पंकज पालन हीच ओळख आहे या खेळाडूची. आकाश जहांगीर विचार करतायत, थांबून खेळायचा प्रयत्न करायचे आहेत. अंतिम सामना, 4 षटकांची मॅच. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे प्रशांत घरत, त्याच्याकडून चूक आणि तोपर्यंत आणखीन एक चिकी सिंगल. चोरटी धाव पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 12 या आकड्यावर. महत्वपूर्ण सामना, अंतिम लढत, अंतिम क्षण, अंतिम टप्पा, फायनल मॅच. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. पोलीस परिवार चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम पर्व पहिलं. अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेचे. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. अमित कोरी यांच्या बॅट मधून बॉल गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एका धावेची भर होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 13 या आकड्यावर. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर घाटकोपरचा वंडर बॉय आकाश जहांगीर आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अमित कोरी. हे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे, थोडं आपण मागे उभे राहा. प्रेक्षकांना विनंती असेल, बाउंड्री लाईनच्या जवळ जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, आपण थोडं मागे उभे राहायचंय. मागे उभे राहा अथवा सामना सुरू होणार नाही आपण याची नोंद घ्यायची. प्लीज थोडं सहकार्य करा. जी लहान मुलं देखील आहेत त्यांना देखील विनंती आहे, दुखापत होण्याची शक्यता आहे. कारण खुल्या गटातील हे सर्व खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. पंकज यांचा पुढचा बॉल, अमित साठी यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक विघ्नेश बॉलच्या खाली अंदाज घेत आहेत. झेल दुसरा ठमला पकडलाय फलंदाज अमित बा डीजे. पंकज पाटील पालघरचा आणखीन एक सितारा आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. खूप मोठा प्रवास करून हे पालघरवरून हे खेळाडू वरळी गाठली आहे त्यांनी. आज आपण जर पाहिलं तर रविवार मेगा ब्लॉक देखील आहे. स्वतःच्या बाईक्स देखील काढल्या आहेत, कार्स देखील काढल्या आहेत. काहींनी ट्रेनने देखील प्रवास करून वरळी गाठली आहे खेळाडूंनी. पालघरचा हा प्रवास वरळीपर्यंत, हे क्रिकेटचं प्रेम आहे. क्रिकेट वेडे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रीतम परब फलंदाजीसाठी, द मॅन फ्रॉम गोरेगाव. प्रीतम परब आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि नॉन स्ट्रायकिंग एरियाला जर आपण पाहिलं तर आहेत आकाश जहांगीर, घाटकोपरचा वंडर बॉय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. अनिकेत राऊत, पंकज पाटील, प्रज्योत तांबिरे, अमरदादा परुळेकर यांचा संघ, ताई पॅकर्स पालघर, रितेश घरात, प्रशांत घरात. मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळतात या वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये.
पुढचा बॉल चांगला पाहायला मिळाला. त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर अवघ्या हलक्या हाताने ढकललं आणि पॉईंट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचलेत देखील. आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली म्हणजे षटक क्रमांक 2चा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 14 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी परतलाय. टीम US11 म्हणजेच उमेशदादा कुळे आणि साजन पाटील सरांचा संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय या अंतिम लढतीमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. रन झाले धाव फलकावरती 14. एक गडी बाद. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होईल आणि हे षटक हाताळण्यासाठी परेश आरेकर गोलंदाजीसाठी आले आहेत. परेश आरेकर आणखीन एक मोठं नाव, पालघर जिल्ह्यातील हे देखील मोठं नाव आहे आणि आपण पाहतोय त्याला आमंत्रित केलं जाईल गोलंदाजीसाठी. प्रीतम परब आहेत नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश जहांगीर वैयक्तिक 6 धावांवरती फलंदाजी करतायत. दर्दी प्रेक्षक जिथे पाहू तिथे गर्दी आहे या प्रेक्षकांची. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये. क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा सण, क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा महासंग्राम. परेशचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण प्रीतम यांच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विघ्नेशने झेल पकडलाय. फलंदाज बा डीजे. सोहिल आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. 14 धावा धाव फलकावरती आल्यात. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट परेश आरेकरने पटकावली आहे. मोठमोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो सोहेल. ताकद आहे या खेळाडूकडे देखील. संघाला गरज आहे टीम US11. नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर जिंकलेला आहे तो म्हणजे टीम ताई पॅकर पालघर या संघाकडून. सोहेल मैदानाच्या आतमध्ये. आज मात्र संघाला गरज आहे. मिसेस तरसे आणि आनंद रायमाडे यांचा एक यथोचित सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती केला जाईल. अध्यक्ष माननीय श्री वैभवजी परब साहेबांच्या शुभ हस्ते. हे सर्व मान्यवर आपण पाहतोय आवर्जून उपस्थित राहत आहेत आमच्या या स्पर्धेनिमित्त. पोलीस परिवाराचं हे भव्य दिव्य आयोजन आणि मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेनिमित्त आपण पाहिलं तर एक यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय वैभवजी साहेबांच्या शुभ हस्ते. हे सर्वच मान्यवर आपण पाहतोय या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत.
मॅचच्या दिशेने आपण जातोय. आकाश जहांगीर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, त्याला साथ देतोय सोहेल. यावेळेला मोठा फटका आकाशने पाठवलाय बॉलला आकाशात. 6 धावा. आकाश म्हणतोय प्रेक्षकांना तुम्ही मलाच पहा, कारण मी धावा ठोकल्यात 6 षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण ते जे पडदे लावलेत ऑरेंज कलरचे, ते पडदे आपण सोडायचे विनंती आहे. आणि हेल्मेट देखील आहे त्या ठिकाणी, जे हेल्मेट अडकवले ते पुढचा बॉल यावेळेला सोडून दिलाय. आता मात्र प्रचंड वेग, अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला. वाईड बॉल आणि आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची 24-24. प्रज्योत तांबिरे कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत परेशला, कारण क्रुशियल मॅच आहे, महत्वपूर्ण सामना आहे. अनिकेत राऊत आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना. मोठमोठी नावं, पालघरची ही मोठी नावं. आज मात्र आपण पाहतोय टीम ताई पॅकल पारगर या संघाकडून खेळत असताना अमरदादा परुळेकर यांचा संघ आहे, आणि तोच संघ आपण पाहतोय फायनलच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. परेश आरेकर, आकाश जहांगीर, एक षटकार आतापर्यंत आकाश यांच्या बॅटमधून. पुढचा बॉल यावेळेला वॉट अ शॉट, ओ माय गॉड, हँडसम, ह्यूज, बिगी 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 बिगी. पाठवलंय आउट ऑफ द पार्क, मैदानाच्या बाहेर, आणि बॉल आलाय देखील. प्रेक्षक थँक्यू सो मच. हे सर्व प्रेक्षक खूप सारी मेहनत घेत आहेत. थँक्यू सो मच, धन्यवाद या सर्वच प्रेक्षकांचं, कारण हे बाहेर गेलेले बॉल स्वतः प्रेक्षक त्या ठिकाणी जात आहेत, रस्त्यावरती का होईना बॉल घेऊन येत आहेत, कारण त्यांना पाहायचा या सर्व खेळाडूंचा खेळ. आणि म्हणूनच की काय हे सर्व दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत आमच्या या जांभोरी मैदानामध्ये. आकाश जहांगीर 2 षटकार, आकाशाला गवसनी घालणारे 2 षटकार आकाश जहांगीरच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. घाटकोपरचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आलाय. तीस धावा, 30. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 3 मधील महागडे षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर परेश आरेकरने 16 धावा खर्च केल्यात. पोलीस परिवाराची संपूर्ण टीम आहे, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. जी आमची आयोजन समिती आहे, टेक्निकल टीम असेल, त्याचप्रमाणे आमचे सदस्य आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती त्वरितच यायचे आहे. परेश यांचा पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. स्वतःवरती मात्र नाराज आहेत. स्वतः जर आपण पाहिलं तर आकाश जहांगीर नाराज होतोय स्वतःवरती, कारण त्यांना कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळायचा होता. पोलीस परिवार आयोजन समिती सदस्य, टेक्निकल टीम, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सर्व कार्यकारिणी सदस्य यांना विनंती असेल आपण त्वरितच व्यासपीठावरती या. परेश यांचा पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. परेश आरेकर, म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3चा खेळ देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 31. 2 गडी बाद, एकूण 17 धावा खर्च केल्या परेश आरेकर यांनी हे षटक हाताळत असताना. 31.
लॉस ऑफ 2 विकेट टीम US11. आकाश जहांगीर मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चला टीम अडल घ्यायची नाहीये, विनंती असेल टीम पालघर ताईपेकर्स. षटक क्रमांक 4चा खेळ आणि हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय धनंजय यांना आमंत्रित केलं जाईल. एकतीस झाल्यात धावफलकावरती. ताईपेकर्स पालघर. आणि आपण जर पाहिलं तर कोलकाता दुर्गापूर येथे देखील एक मोठी टुर्नामेंट टेनिस क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. दुर्गापूर धमाका बिग बॅश 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सर्व खुल्या गटातील खेळाडू देखील कोलकात्यामध्ये गेले आहेत आपल्या खेळाची प्रात्यक्षिके दाखवून. आमची ही मराठी खेळाडू, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय मुंबईतील, महाराष्ट्रातील, कोलकात्यामध्ये जातोय आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न मात्र करतोय. धनंजय पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज बीट झालेत सोहेल. पहिला बॉल निर्धाव चेंडूची सांगता होते. आणखीन जर आपण पाहिलं तर 5 बॉल अजूनही बाकी आहे षटक क्रमांक 4 मधील. शेवटचं षटक आपण पाहतोय. आकाश जहांगीर काहीतरी कानामंत्र दिलाय सोहेलला. नेक्स्ट बॉल. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान दिला. अवघ्या हलक्यात आणि पुश केलं बॉलला. पुश रहा खुश रहा. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 32. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धनंजय शेवटचे आणखीन 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलला सोडून दिलाय. यस, वाईड बॉल आहे आणि वाईड बॉल देखील राहील. या वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 33. हे 30 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. आकाश जहांगीर वैयक्तिक 12 बॉलमध्ये 19 धावांवरती खेळतोय. त्याला साथ देतोय सोहेल जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. तो खेळतोय वैयक्तिक 3 बॉलमध्ये 2 धावांवरती. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. अनिकेत आहे त्या ठिकाणी. धाव मात्र घेतली नाहीये कारण स्ट्राईक वरती थांबायचंय आकाशला. एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्या रचण्यात यशस्वी होईल टीम US11 संघ. त्याला ठाऊक आहे आणि म्हणूनच ही काय धाव देखील घेतली नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 33 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 गडी माघारी परतलेत. ओहो, काय आपल्याला मैदानामध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतंय. ड्रोन कॅमेरा देखील आहे. वरळीतील ही पहिली स्पर्धा आणि पहिल्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर ड्रोन कॅमेरा आणि ही संपूर्ण वरळी आज मात्र आपण पाहतोय क्रिकेटमय. आणि फलंदाज या ठिकाणी सोहेल मात्र माघारी परतलेत. डीजे कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेचं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय. वरळीमध्ये प्रथमच आपण पाहतोय या मैदानामध्ये ड्रोन देखील उडवला गेलाय. त्याचं कारण म्हणजे ते आहे पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा पाहावत राहावं असं वाटतंय. पहा त्या ड्रोन कॅमेऱ्याकडे. नवीन बॅटर आहेत राजेश ढोबी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल समोरच्या दिशेने चांगला फटका. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले. त्याने बॉल अडवलाय. चेंडूची फेक केली जाईल का? यस, चांगला प्रयत्न केला गेला. 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आणि या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 36. या आकड्यावर अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक.
ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय, हे सर्व प्रेक्षक देखील त्याच कॅमेऱ्याकडे पाहत आहेत. सामना सोडून आज मात्र आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याकडे सर्व प्रेक्षक पाहत आहेत. ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. क्रिकेटचं प्रेम, क्रिकेट वेडी ही जनता, क्रिकेटमय वरळी वातावरण. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, स्वतःवरती नाराज आहे क्षेत्ररक्षक अनिकेत राऊत. बॉल पर्यंत पोहोचलेत, एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रो केलाय आणि फलंदाज आकाश जहांगीर बाद. म्हणजे 4 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती टीमचे 37, म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. धन्यवाद डीजे. US11 या संघाने 24 बॉल मध्ये 38 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. अंतिम आपण पाहतोय लढत, खुल्या गटातील अंतिम लढत. पहिला पारितोषिक जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक या लढतीमधील रोख रक्कम 1 लाख व आकर्षक असा झळाळता करंडक. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 50,000 व आकर्षक असा झळाळता करंडक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 5,001 रुपये व आकर्षक असं चषक. आणि मालिका वीराच्या पुरस्कारासाठी जर आपण पाहिलं तर 15,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक व आकर्षक असा चषक देऊन या सर्वच खेळाडूंना या संपूर्ण स्पर्धेमध्ये गौरवण्यात येणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर वरळी अंतर्गत 16 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेले होते. त्यांची फायनल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा सामना संपल्यानंतर 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरतील. साई एकता मित्र मंडळ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आरती क्रीडा मंडळ, असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध वरळी अंतर्गत 16 संघांमधून फायनलच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक आहे 35,000 रुपये व आकर्षक असं चषक. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर 25,000 रुपये व आकर्षक असं चषक आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी 2,000 रुपये एक आकर्षक असं चषक. आणि मालिकावीराच्या पुरस्कारासाठी रोख रक्कम 3,000 रुपये व आकर्षक असं चषक हे बक्षिसांचं स्वरूप आहे. आणि आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स आणि पोलीस परिवार या YouTube चॅनलद्वारे या स्पर्धेचं नीट लीन थेट असं प्रक्षेपण. 24 बॉल मध्ये 38 धावांची गरज. चला ताई पेकर्स पालघर, 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा, विनंती आहे. यानंतर होणारा सामना टीम आरती क्रीडा मंडळ विरुद्ध जर आपण पाहिलं तर साईनाथ एकता मित्र मंडळ, अशा 2 बलाढ्य संघांमध्ये वरळी अंतर्गत 16 संघांमधून फायनलचा सामना पाहायला मिळणार आहे. शेवटचे 24 बॉल शिल्लक आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज असेल टीम ताई पॅकर्स पालघर या संघाला. महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अंतिम लढत, अंतिम क्षण, अंतिम टप्पा, फायनल मॅच ऑफ द टुर्नामेंट. तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी ही स्पर्धा पोलीस परिवार चषक 2024 पहिलं पर्व. आणि पहिल्या पर्वामध्ये रोख रक्कम 1 लाख रुपये. मानकरी कोण होणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील.
दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रशांत घरत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जयेश घरत, म्हणजे दोन सख्या भावंडांची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे, व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. प्रेक्षकांना विनंती आहे, हे दर्दी प्रेक्षक आम्हाला देखील ठाऊक आहे मैदानामध्ये उभं राहायला जागा नाहीये, एवढे प्रेक्षक आहेत. थोडं आपण देखील सहकार्य करा, कारण आपण पाहतोय अंतिम सामना आहे. अंतिम सामन्यामध्ये कोणत्याही खेळाडूला त्रास अडथळा होता कामा नये, आपण याची नोंद घ्यायची. गेले 3 दिवस तुम्ही सहकार्य करताय, हा अंतिम सामन्यामध्ये देखील थोडंसं सहकार्य आम्हाला आमच्या या आयोजन समितीला करा अशी विनंती करतो. जातोय मॅचच्या दिशेने. 24 बॉल मध्ये 38 धावा करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. दोन सलामीवीर फलंदाज, अर्नाळ्याचे दोन्ही खेळाडू, दोन सख्या भावंडांची जोडी. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रशांत घरत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय जयेश घरत. दोन सख्या भावंडांची जोडी पालघर वरून हा प्रवास करून वरळीमध्ये दाखल झालेत. आज मात्र अंतिम लढत कोण जिंकणार? 24 बॉल 38 धावांची गरज आहे. पाहतच रहा हा अंतिम सामना. राजेश धोबी गोलंदाजीसाठी पहिला बॉल हाताळत असताना 24 बॉल मध्ये 38 धावा. महत्वपूर्ण सामना आहे, फायनलची मॅच. सगळ्यांना आतुरता होती या सामन्याची. प्रत्येक वरळीमधील तमाम जनता वरळीच्या जांभोरीमध्ये आली आहे. लेट्स प्ले गेम ऑन. हो, पहिल्याच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षक आहे सोहेल. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्याच बॉल या ठिकाणी फलंदाज बीट झालेत. नेक्स्ट मॅच आहे टीम आरती क्रीडा मंडळ विरुद्ध जर आपण पाहिलं तर साईनाथ एकता मित्र मंडळ. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढले आहेत. वाईड बॉल आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. एक धाव फलकावरती. टीम टाई पॅकर पालघर. अर्नाळ्याचा सुपरस्टार मैदानाच्या आत प्रशांत घरत. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. ढक्कलला अवघ्या हलक्या हातांनी पुश केलं बॉलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत. आणखीन एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 2 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅच टीम आरती क्रीडा मंडळ विरुद्ध टीम आहे साईनाथ एकता मित्र मंडळ. संघनायक व्यासपीठावरती या. टॉस साठी या प्लीज. फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. वरळी अंतर्गत मर्यादित असणाऱ्या संघांमधून 2 संघ फायनल मध्ये गेलेत. त्यांचा टॉस या ठिकाणी केला जातोय. यावेळेला देखील आपण पाहिलं तर आणखीन एक चिकी सिंगल चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 3 या आकड्यावर. प्रशांत घरत आणि जयेश घरत. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर वाईट बॉल आहे आणि ही वाईट बॉलची एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. आणि आपण पाहतोय हा ड्रोन कॅमेरा सॉक बॉय क्रिएशनचे सर्व माननीय श्री आशुतोष काळे सर यांचं 1 लाख मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला लाभलेलं आहे. त्याच्यासाठी देखील तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आयोजन समितीच्या माध्यमातून. स्वतः आपण जर पाहिलं तर एक व्हिडिओग्राफर देखील आहेत आणि फोटोग्राफी देखील त्यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने पाहायला मिळते. यावेळेला पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका. अर्नाळ्याचा सुपरस्टार आज मात्र वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आलाय. पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर चौकार देखील आलाय प्रशांतच्या बॅट मधून. 4 धावा.
म्हणजे जर आपण पाहिलं तर जयेश यांनी स्ट्राईक दिली प्रशांतला आणि पहा ऍक्शन रिप्ले राजेश धोबीचा लो फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण आणि बॉलला पाठवलं देखील सीमारेषेच्या पलीकडे वन बाउंड 4 धावांसाठी चौकार आलाय प्रशांत यांच्या बॅट मधून आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 8 या आकड्यावर. मॅच बॉल द्या नवीन बॉल पंचांकडे सुपूर्त करा. बॉल आलेला आहे. प्रशांत घरत आणि जयेश घरत ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्टीव्ह वॉ मॉर्कवा असतील मिचेल मार्श शॉन मार असतील त्याचप्रमाणे हार्दिक पांड्या कृणाल पांड्या 2 सख्या भावंडांची जोडी त्याचप्रमाणे आपण पाहतोय पालघर संघाकडून प्रशांत आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला राजेश धोबी यांच्या माध्यमातून हाताळलेला हा बॉल बॅटची कडा पायाला बॉल जाऊन आदळला तोपर्यंत आणखीन एक चेकी सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. या एकेरी धाव्याच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावरती झाल्या. टीम ताईपेकर पालघर महत्वपूर्ण सामना अंतिम लढत अंतिम टप्पा अंतिम क्षण या स्पर्धेचा सेकंड आपण पाहतोय इनिंग या फायनलच्या मॅच मधील जयेश घरत आहेत. वेस्टर्नच्या मागे जर आपण पाहिलं तर सोहेल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी राजेश धोबी पुढचा बॉल टॉस या ठिकाणी केला जातोय. फायनलचा सामना टॉस देखील केला. आयोजन समिती खूप सारी मेहनत घेतली आयोजन समितीने. यावेळेला चांगला बॉल समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय डॉट बॉल आलाय म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 9 म्हणजेच उर्वरित 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज आहे ती म्हणजे 29 धावांची. लास्ट 18 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. शेवटच्या 18 बॉल मध्ये आणखीन 29 धावांची गरज आहे. चॅम्पियन्स कोणता संघ ठरणार 1 लाख रुपये रोख रकमेचं पारितोषिक कोणत्या संघाला जाणार. रोख रक्कम 50,000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक कोणत्या संघाला जाणार. कोण होणार या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार. कोण होणार या स्पर्धेतील फलंदाज. कोण होणार या संपूर्ण स्पर्धेतील बेस्ट बॉलर याचा आपण पाहणार आहोत. 18 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर आणखीन 29 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आणखीन एक फायनलचा सामना आम्हाला समाप्त करायचा आहे संपूर्ण स्पर्धेमधील. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नितेश पोद्दार गोलंदाजीसाठी आले आहेत. साईनाथ एकता मित्रमंडळ या संघाने नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे आणि लवकरात लवकर आपला निर्णय देखील कळवा विनंती असेल. नितेश पोद्दार षटक क्रमांक 2 लास्ट 18 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. टाई पेकर पालघर. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का थांबवले त्या ठिकाणी एकच धाव मिळते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 10 या आकड्यावर. म्हणजेच 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम ताई पॅकर पालघर अमरदादा परुळेकर यांचा संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. नेक्स्ट बॉल यावेळेला नो बॉल पंचांचा इशारा आलाय. नो बॉल आणि नो बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची ही धाव टीमच्या खात्यामध्ये देखील ऍड होते. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 11 या आकड्यावर. पुढील बॉल असेल फ्री हिट ऑन जयेश घरत. कानमंत्र दिलाय प्रशांत घरतने जयेशला. फ्री हिटचा बॉल आहे. ह्या बॉलवरती धावा येऊ दे एखादा मोठा प्रहार येऊ दे या बॉलवरती हाच कानमंत्र दिला असेल जयेशला प्रशांतने.
फ्री हिटचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. हा बॉल वेगवान पाहायला मिळाला. नितेश पोद्दारचा हा वेगवान चेंडू. फलंदाज बीट झाले. फ्री हिटच्या बॉलवरती धाव आलेली नाहीये आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 11 या आकड्यावर. पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. स्ट्राईक वरती यायचंय प्रशांतला आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, कोणता फलंदाज बाद आहे याची पडताळणी मात्र केली जाईल, कारण क्रुशियल मॅच आपण पाहतोय. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. यस, रेफर केले थर्ड अंपायर उमेश पाटकर आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिले तर धवल टेलर त्याची पडताळणी करतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला देखील जाईल, कारण क्रुशियल मॅच आपण पाहतोय. कोणता फलंदाज बाद आहे याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील, कारण जर आपण पाहिलं तर प्रशांत घरत देखील आहेत आणि जयेश घरत पहा, डीजे मास्टर हृदयाचे ठोके धडधड 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 करत असताना आपण पाहतोय.
क्यू डीजे. आणि आपण पाहिलं तर फलंदाज मात्र जयेश बाद आहेत. जयेश घरात माघारी परतले. धावबाच्या स्वरूपात महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रितेश घरात, द मॅन फ्रॉम पालघरचा आणखीन एक सितारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नितेश पोद्दार यांच्या या बॉल वरती वर शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. शॉट, काय फटका खेळलाय प्रशांत घरतने. बॉलला पाठवलं अक्षरशः सीमारेषेच्या पलीकडे आणि मैदानाच्या बाहेर देखील पाठवलंय. ही खासियत आहे खेळाडूची. थोडेसे थांबले होते आणि अंदाज घेतला, वेळ जाऊ दिली आणि वेळेवरती बरोबर षटकार ठोकला प्रशांत घरत. आणि आपण पाहिलं तर पोलीस परिवार चषक 2024 मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. आणि अंतिम विजयी संघ, चालू असलेल्या सामन्यातील अंतिम विजयी संघासाठी जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि आकर्षक असा झळाळता करंडक आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम उपविजयी संघ जर आपण पाहिलं तर रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक असा चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज 5,001 व आकर्षक असा चषक आहे. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर 5,001 व आकर्षक चषक. आणि मालिकावीराच्या पुरस्कारासाठी 15,000 रुपये व आकर्षक असं चषक, असं बक्षिसांचं स्वरूप आपण पाहतोय पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेनिमित्त. षटकार ठोकलाय. बॉल देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर अक्षरशः रोड वरती हा बॉल गेलाय. एवढी ताकद होती फटक्यामध्ये प्रशांत घरत यांच्या. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 17 या आकड्यावर. आणि एक गडी माघारी परतलाय टीम ताई पॅकर्स पालघर. यावेळेला स्लोअर वन बॉल, पायावरती बॉल जाऊन आदळलाय. पंचांकडे लाऊड अपील. अपील पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती झाल्यात आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. नितेश पोद्दार
पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान दिलाय, बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ त्या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9च्या सरासरीने 18 आणि 1 गडी माघारी परतलाय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची गरज असेल टीम ताई पॅकर्स पालघर. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूर्या, मॅन फ्रॉम चिता कॅम्प. चिता कॅम्प मधील आणखीन एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती येतोय. सूर्या आलाय गोलंदाजीसाठी. 12 बॉल मध्ये आणखीन 20 धावांची गरज. क्रितेश गरत आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. सूर्या आलेत गोलंदाजीसाठी. 12 बॉल 20 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येत आहेत, बॉलला अडवतायत. त्याच्याकडून आपण पाहिलं तर चूक पाहायला मिळाली आणि बघता बघता 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. अमित कोरी त्या ठिकाणी होते. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर थोड्याच वेळात भारतीय जनता पक्ष मुंबई अध्यक्ष आमदार माननीय श्री आशिषजी शेलार साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना विधान परिषद आमदार माननीय श्री सुनीलजी शिंदे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते माननीय श्री अविनाश दादा जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होणार आहे. पोलीस परिवार चषक 2024 ही स्पर्धा मान्यवरांची मांदी आळी. सूर्या आलेत गोलंदाजीसाठी. क्रितेश खरत. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 गडी माघारी परतल्यात. 18 धावांची आणखीन गरज आहे सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 11 चेंडूंमध्ये 18 धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. टीम ताई पॅकर पालघर. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे वेगवान सूर्या. आता आपण पाहतोय चिता कॅम्प म्हटलं की आम्हाला वेगवान गोलंदाज आठवतात देखील आणि त्यामधीलच एक कोहिनूर हिरा आता मात्र बाहेर पडलाय. ते नाव म्हणजे सूर्या. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये आणखीन 18 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चिता कॅम्प मोठमोठी नावं बिलाल शेख, हुसेन, त्याचप्रमाणे आपण पाहतोय आणखीन एक नाव त्यामध्ये ऍड झालंय सूर्या. पुढचा बॉल यावरती काय घडतंय. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसला क्रितेशचा आणि तोपर्यंत लेगबायची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. वेग आहे, प्रचंड वेग, गती या खेळाडूकडे आहे. ते नाव म्हणजे सूर्या. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रचंड वेग. रन झाले धावफलकावरती 21. 1 गडी माघारी परतलाय. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त. एखादा मोठा फटका मॅच ऑन. प्रशांत घरत याच्या बॅट मधून येईल का. 9 मध्ये तो खेळतोय वैयक्तिक 14 धावांवरती. यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. डायरेक्ट थ्रो. एक चिकी सिंगल. सोरटी धाव पूर्ण केली. या एकेरी धावेच्या मदतीने आणखीन एक धाव त्या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 22. 1 गडी बाद. साईनाथ एकता मित्रमंडळ आपण आपला निर्णय कळवा आणि त्वरितच आपण सामन्याला सुरुवात करायची. आपण याची नोंद घ्यायची आहे. वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्या प्लीज.
पुढचा बॉल दांडी गुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, फलंदाज बाद. डीजे दांडी गुल करून टाकली फलंदाज क्रितेश घरत यांची. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. अगदी 2 पायांच्या बरोबर मधून बॉल गेला, यष्ट्यांवरती बॉल जाऊन आदळला आणि म्हणूनच की काय क्रितेश घरतची महत्वपूर्ण विकेट. प्रो लिंकच्या माध्यमातून सर्व क्षणचित्रे पोलीस परिवारच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवली जातात. पहा प्रचंड वेग, गती आणि गतीने दिलेले हे उत्तर. दांडी गुल, फलंदाज बाद. रन झाले धाव फलकावरती 22. 2 गडी माघारी परतलेत. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पालघरचं आणखीन एक मोठं नाव अनिकेत राऊत फलंदाजीसाठी आले आहेत. मागच्याच मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेत यांनी पटकावलाय. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत राऊत फलंदाजीसाठी. 22 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 गडी माघारी परतले टीम ताई पॅकर पालघर. बॅट हातात आहे अनिकेत राऊत यांच्या. प्रशांत घरत सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. काय होईल या मॅच मध्ये? रोख रक्कम 1 लाख व आकर्षक झळाळता करंडकाचा मानकरी कोण होणार? मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवरती. 1 धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. 1च धाव मिळते. या एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 23. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर उर्वरित 6 चेंडू आणि आणखीन 15 धावांची गरज आहे. व्यासपीठासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोडं आपण सहकार्य करा. लाईव्ह आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा. त्या कॅमेऱ्यामध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. आयोजन समिती थोडं आपण सहकार्य करा. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. ताई पॅकर्स पालघर नीड्स 15 फ्रॉम 6 बॉल. US11 उमेशदादा कुळे आणि साजन पाटील सरांचा हा संघ. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ताई पॅकर आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय US11. 6 बॉल शिल्लक, 15 धावांची गरज. सेकंड आपण पाहतोय इनिंग, अंतिम क्षण या स्पर्धेचा, अंतिम मॅच. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. काय होईल या मॅच मध्ये? कोणता संघ या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरणार? रोख रक्कम 1 लाख रुपयाचा मानकरी कोण होणार? येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4चा खेळ आणि हे 4थं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सोहेल आलेत. चिता कॅम्प परिसरातील आणखीन एक मोठं नाव सोहेल गोलंदाजीसाठी आले आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. लास्ट 6 बॉल 15 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. महत्वपूर्ण सामना आणि या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेनिमित्त भारतीय जनता पक्ष मुंबई अध्यक्ष आमदार माननीय श्री आशिषजी चेलार साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं सहर्ष स्वागत पोलीस परिवार चषक 2024 या स्पर्धेमध्ये. अनिकेत यांचा मोठा फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत अमित बॉलवरती पोहोचलेत. 1च धाव त्या ठिकाणी घेतली आहे. मॅचचं समीकरण शेवटची 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. प्रशांत घरत अर्नाळ्याचा सुपरस्टार. 5 बॉल मध्ये 14 धावा करायची आहेत संघाला जिंकण्यासाठी. टीम ताई पॅकर्स पालघर. अनिकेत राऊत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्वतः पेशाने इंजिनियर आहेत. आज आपण पाहतोय वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये अनिकेत राऊत यांना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 मध्ये 14 करायचे आहेत. अर्नाळ्याचा सुपरस्टार. मोठा फटका समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला अडवतील. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस यस नो नो चा कॉल. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? यस
फलंदाज आपण पाहतोय अनिकेत राऊत मात्र माघारी परतेल. अनिकेतने आपण पाहिलं तर सांगितलं तुला पोहोचायचंय स्ट्राईक वरती. प्रशांत घरातला स्ट्राईक देखील दिले आणि स्वतःची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली बहाल करत असताना. अनिकेत राऊत पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले, डायरेक्ट थ्रो केला गेला आणि आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत राऊत माघारी परतले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आणखीन 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रशांत घरातकडे क्षमता आहे, मोठमोठे सामने त्याने गाजवलेत. आज सामना गाजवावा लागेल. महत्वपूर्ण सामना आहे, फायनलची मॅच आहे. आपल्या संघाला सामना जिंकून द्यायचा आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वीरू आलेत, नवीन बॅटर वीरू. शेवटचे 4 चेंडू आणि आणखीन 13 धावांची गरज. 25 धावा धावफलकावरती झाल्या. 25 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. टीम टाई पॅकर पालघर. सोहेल चिता कॅम्प परिसरातील आणखीन एक मोठं नाव गोलंदाजीसाठी. सामना महत्वाचा आहे. शेवटचे 4 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. अर्नाळ्याचा सुपरस्टार प्रशांत घरात. मोठा फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका होता. अमित कोरी त्या ठिकाणी आहेत. बॉलर अडवतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? कोणता फलंदाज बाद आहे? आणि यस, फलंदाज आता मात्र प्रशांत घरत बाद. ही विकेट महत्वाची होती, ती विकेट मिळवायची होती. ती विकेट धावबाच्या स्वरूपात का होईना मिळालेली आहे आणि आपण पाहिलं तर प्रशांत घरत यांची खेळी संपुष्टात आली आहे. अमित कोरी बॉलला अडवलं गेलं. चेंडूची फेक केली गेली. धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला देखील मिळाला आणि पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झालेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित चेंडू शिल्लक आहे 3 आणि जिंकण्यासाठी आणखीन 12 धावांची गरज आहे. लास्ट 3 बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अंतिम क्षण या स्पर्धेचा. फायनलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 चेंडू 12 धावांची गरज. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश आलेत फलंदाजीसाठी. साईनाथ एकता मित्रमंडळ आपण आपला निर्णय कळवा, विनंती असेल. शेवटचे 3 चेंडू आणि आणखीन जर आपण पाहिलं तर 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल यावेळेला दांडी गुल. फलंदाज बाद. सोहेलचा आणखीन एक आपल्याला पाहायला मिळाला वेगवान चेंडू आणि म्हणूनच की काय दांडी गोल देखील गेली. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. अगदी वेगवान प्रचंड गती पहा. अक्षरशः बेल सोडून टाकली आणि म्हणूनच की काय विकेट आली आहे. फलंदाज वीरू मात्र या ठिकाणी माघारी परतलेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आणखीन 12 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय न्यू बॅटर आहे चेतन. वेळेला महत्व दिलं जातं या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून. अंतिम जी लढत चालू आहे ती संपल्यानंतर या अंतिम लढतीतील प्राइज डिस्ट्रीब्युशन लगेचच या ठिकाणी केलं जाईल आणि पुढील मॅच या ठिकाणी मैदानामध्ये चालू देखील केले जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेला चांगला बॉल, खोलवट टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रात. शेवटचा बॉल आणि 11 धावांची गरज आहे. एक बॉल. अच्छा भाई शाबास, हा आवाज आलाय.
नितेश पोद्दार यांच्याकडून खुश असतील. शेवटचा बॉल आहे आणि 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम US11. शेवटचा बॉल आणि हा सामना जिंकलाय. ही स्पर्धा जिंकली आहे टीम US11 या संघाने. म्हणजे जर आपण पाहिलं तर उमेशदादा कुळे आणि सर साजन पाटील यांचा संघ या स्पर्धेच्या अंतिम विजेता पटकाचा मानकरी या ठिकाणी पाहायला मिळाला. या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं. रोख रक्कम 1,00,000 व आकर्षक असा झळाळता करंडकाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे टीम प्राइज डिस्ट्रीब्युशन समारंभ या ठिकाणी केला जाईल. टीम ताई पेकर पालघर आणि टीम US11 सर्व खेळाडू संघनायकांना विनंती असेल आपण व्यासपीठाच्या जवळ या आणि व्यासपीठावरतील जे आमचे सभासद आहेत सदस्य आहेत त्यांना विनंती असेल थोडं आपण सहकार्य करा. फक्त मान्यवरच व्यासपीठावरती असतील आपण याची नोंद घ्यायची आहे. साईनाथ एकता मित्रमंडळ निर्णय लवकरात लवकर कळवा. गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या. आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा आणि सामन्याला सुरुवात करा. हा देखील सामना जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा असेल. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं असेल. प्राइज डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी केलं जाईल. अंतिम लढत आपण पाहिलं तर जिंक